नमस्कार मैत्रिणो, मी क्रांती आहे. तुम्हाला आज मी पपबाही शिकवणार आहे. आपण हा पेपर घेतलेला आहे. पेपरावर ही बाही लांबी आधी 10 इंच बाही लांबी, म्हणजे अधिक त्याच्यात 11 इंच ही बाही लांबी घेऊन घेतलेली आहे. या ठिकाणी आपण ही बाही लांबी घेऊन घेतलेली आहे. त्याच्यानंतर आपण इथे वरती 3 इंच अंतर आणखीन एक्स्ट्रा ॲड केलेलं आहे. त्याच्यामध्ये मी तुम्हाला म्हटलीच की बाहीसाठी आपण त्याला 3 इंच अंतर आपण एक्स्ट्रा ॲड केलेलं आहे. हे बघा, ह्या ठिकाणी परत आपण जी उंची घेतलेली होती ह्या ठिकाणी परत खाली 3 इंच घेऊन टाकलेलं आहे. म्हणजे 10 इंचाच्याच लाईनवर आपण 3 इंच खाली घेतला आणि 3 इंच वरती घेतलेला आहे. आता इथे दंडगेर हा 10 होता, तर 10चा निम्मा आपण इथे 5 इंच दंडगेर घेतलेला आहे आणि मार्जिंगसाठी 1 इंच, म्हणजे असं 6 इंच घेतलेलं आहे. आपण अंतर हे 6 इंच घेतलेलं आहे. हे अंतर दंडघेराचा 1 इंच 5 अधिक 1 इंच 6. ह्या ठिकाणी आपण इथे 6 इंच घेतलेलं आहे आणि प्लस त्याच्यात 2 इंच वाढवलेलं आहे. त्याच्यात 2 इंच घ्यायचं आहे आपल्याला अजून. म्हणजे खालचा दंडघेर जर 5 असेल तर त्याच्यात 2 इंच वाढवून घ्यायचं असतं वरती. अशा पद्धतीने आपण ही पपबाही काढलेली आहे. या ठिकाणी आपण हे पॉईंट जोडून घेत आहोत. हे बघा, अशा पद्धतीने आपण हे पॉईंट जोडून घेतलेला आहे. दंडघेरा जितका घेतलेला आहे तेवढं ते वरचं अंतर त्याच्यात 2 इंच जास्त घेतलेलं आहे आपण. आता या दोघांचा मध्य काढलेला आहे. या ठिकाणी मध्य काढलेला आहे. हे बघा, इथे 3 इंच मध्य आलेलं आहे. वरती पण आपण तेवढंच अंतर 3 इंच घेतलेलं आहे. हा चौकोन आखून घेतलेला आहे. त्याच्यानंतर वरती मी तुम्हाला म्हटलीस की 3 इंच आणखीन त्याच्यात ॲड केलेलं आहे. तीन इंच ॲड केलेलं आहे. तेवढंच अंतर आपण वरती असा चौकोन ओढून घेणार आहोत आणि हे बघा, अशा पद्धतीने आकार देत आहोत. हा बघा, असा आकार देत आहोत. हे बघा, अशा पद्धतीने आपण एकच आकार दिलेला आहे. असे आपण 2 चौकोन घेऊन घेतलेले होते आणि त्याच्यातच वरती म्हणजे 10 इंच बाही, त्याच्यात मार्जिंगसाठी एक 11 आणि 11च्या वरती परत आपण 3 ते 4 इंच घेतलेलं आहे. आणि ही आपली ही पपबाही तयार झालेली आहे. पेपरवर आपण आधी ही पपबाही तयार करून घेतलेली आहे. ही बघा, आपण ह्या कैचीच्या साहाय्याने आधी कटिंग करून घेणार आहोत. खूप छान अशी ही पपबाही येणार आहे. ही बघा, अशा पद्धतीने आपण ही 32 छातीच्या मापाची पपबाही तयार झालेली आहे. हा मोजून घेतलेला होता मी. आणि हे बघा, ह्या ठिकाणी आता इथे कट देऊन घेत आहे की एवढ्या भागात आपल्याला चुन्या घ्यायच्या आहे. हे बघा, अशा पद्धतीने आपण इथे मी तुम्हाला कागदावर घेऊन दाखवत आहे. अशा बाजूने चुन्या घ्यायच्या आहे आणि इकडच्या साईडने सुद्धा आपण तशा चुन्या घेणार आहोत. छान अशी पपबाही नवीन आता सध्या हे बघा, मी ही अस्तरची कटिंग गेली होती. मी आधी दुसऱ्या याची केली, परत ही दुसरी दाखवत आहे तुम्हाला. ही अस्तरवर कटिंग झालेली आहे. ही बघा, पेपरची कटिंग.
असा आकार घेतलेला आहे, तुम्हाला तो दाखवत आम्ही. ही बघा, ही अशी छोटी जर घेतली तर ही अशी बिना पपची येते आणि आपण ही वाढवून घेतलेलं आहे 3 ते 4 इंच अंतर. मी 3च इंच घेतलेलं आहे. अशा पद्धतीने आपण ही पप ही कटिंग झालेली आहे. तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर जरूर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. आपण आता ह्या खालच्या ठिकाणी आपण इथे एक शिलाई मारून घेणार आहोत. खालच्या साईडने आपण इथे शिलाई मारून घेतली. ही बाही आपण अशी उलटी करून घेणार आहोत. आपण इथे दाब शिलाई मारून घेणार आहोत आता. वरची पण शिलाई आपण मारून घेणार आहोत.